Sir, we can start the session now, I think. Yes. Good afternoon, everyone. COE JJH and ITech India welcomes all the participants to today's regional distance learning seminar. Today's topic is isoniazid preventive therapy, and the speaker is Dr. Sachin Dhande, Technical Specialist Treatment, ITech India. Dr. Sachin Dhande has worked as a research scientist with the National AIDS Research Institute, NARI, for 4 years and as a medical manager for Maharashtra, Goa in Sathi for 2 years. Currently, he is working as a technical specialist with ITech India. Dr. Sachin sir, I request you to please start the session. गुड आफ्टरनून ऑल. आजचं सेशन असणार आहे आयपीटी वरती, आयसोनाझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी. ही थेरपी काय आहे, आपण का यूज करतो, त्याच्यामागे काय बॅकग्राऊंड होतं, ह्या संदर्भात आपण डिस्कस करूया. काही क्वेश्चन वगैरे असतील तुम्हाला तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा. काही टेक्निकल क्वेश्चन समजा ह्या सेशन मध्ये आन्सर नाही झाले तरी ते एक्सपर्टचे ओपिनियन घेऊन तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये मेलवरती त्याचे आन्सर्स वगैरे येऊन जातील. काही क्वेश्चन असले तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करून घ्या. तर आजच्या सेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे पहिला आहे की आयएनएच थेरपी आहे जी आयसोनाझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी चे रॅशनल गाईडलाईन्स काय आहेत, आयसीएफ आयपीटी कास्केड काय आहे, व्हॅल्यू ऑफ एआरटी, आयपीटी प्रिव्हेंटिंग ऑकरन्स ऑफ टीबी, आयपीटी इनिशिएशन, कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत आयपीटी साठी, आणि आयपीटीच्या ऑपरेशनल गाईडलाईन्स काय आहेत. तर टीबी साठी 4 मेन प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी आहेत. 4 आय म्हणतात त्याला. पण एक त्याच्यामध्ये आहे की इंटेन्सिफाईड टीबी केस फाइंडिंग आयसीएफ विथ हाय क्वालिटी अँटी एटीटी टू कट टीबी ट्रान्समिशन. हे आपण नंतर डिस्कस करणारच आहोत काय काय आहेत आयसीएफ मध्ये, म्हणजे फॉरेस्ट स्क्रीनिंग काय आहे, फास्ट ट्रॅक कसं होतं. नेक्स्ट असणार आहे अर्ली एआरटी इनिशिएशन अमॉंग PL-HIV, की ज्यांची HIV डायग्नोज झाल्यानंतर इम्युनिटी कमी झालेली असते, तर लवकरात लवकर त्यांना ART स्टार्ट करून त्यांची इम्युनिटी रिस्टोर करायची. थर्ड आहे आयसोनाझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी, ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि फोर्थ एअरबॉर्न इन्फेक्शन कंट्रोल इन हेल्थ केअर फॅसिलिटीज अँड कॉन्क्रीट सेटिंग्स. तर आपण आपलं सेशन आता इथून स्टार्ट करूया. आयसोनाझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी याचे रॅशनल काय आहे आणि गाईडलाईन्स काय आहे. At first, who should be offered IPT? The adults and adolescents living with HIV should be screened for TB with clinical algorithm, and those who do not report any one of the symptoms of, म्हणजे आपल्याला काही फॉरेस्ट स्क्रीनिंग प्रत्येक ART सेंटरमध्ये केलं जातं. फ्लो असतो पेशंटचा की प्रत्येक पेशंट जेव्हा ART सेंटरमध्ये येतो, ART सेंटरला आल्यानंतर पेशंट पहिल्यांदा केअर कोऑर्डिनेटरला भेटतो. केअर कोऑर्डिनेटर म्हणजे CC जे आहेत ते पेशंटचं फॉरेस्ट स्क्रीनिंग करणार. फॉरेस्ट स्क्रीनिंग म्हणजे काय आहे तर 4 सिम्पटम, 4 सिम्पटम जे आहेत दिलेले आहेत, टीबी त्यांच्यामध्ये असू शकतो हे जाणून घेण्यासाठी, म्हणजे कळून घेण्यासाठी. तर ऍडल्ट मध्ये काय आहे की करंट कफ, फिवर, वेट लॉस आणि नाईट स्वेट. आणि बच्चू मध्ये बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आहे करंट कफ कॉमन आहे, करंट फिवर कॉमन आहे, वेट लॉसच्या ऐवजी पुअर वेट गेन, कारण बेबीज मध्ये वेट गेन होत असतं पण एक्सपेक्टेड वेट झालं नाही तर त्याला आपण पुअर वेट गेन म्हणतो. आणि फोर्थ आहे हिस्ट्री ऑफ कॉन्टॅक्ट विथ टीबी केस. हे झाले फॉरेस्ट स्क्रीनिंग क्रायटेरिया ऍडल्ट मध्ये आणि चिल्ड्रन मध्ये. तर प्रत्येक पेशंटचे हे फॉरेस्ट स्क्रीनिंग आपल्या ART सेंटरला झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये हे फॉरेस्ट सिम्पटम पैकी एखादा सुद्धा सिम्पटम नसेल तर हे पेशंट अनलाइकली टू हॅव ऍक्टिव्ह टीबी, त्यांना ऍक्टिव्ह टीबीचे चान्सेस कमी आहेत.
अँड शुड बी ऑफर्ड आयपीटी. आणि हे फॉरेस्ट स्क्रीनिंग मध्ये जे पॉझिटिव्ह येतात त्यांच्यामध्ये टीबी रूल आउट करायचा असेल तर आपण त्यांचे सीबीनॅटला पाठवतो. काही जणांचा आपण एक्सरे टेस्ट करून घेतोय, काही जणांची ट्युबरक्युलिन टेस्ट करून घेतोय, काहींची युएसजी ॲब्डोमेन करून घेतोय. त्या टेस्ट केल्या जातात आणि ज्यावेळेस टीबी रूल आउट करतो म्हणजे ज्या व्यक्तीला टीबी सध्या नाहीये अशा व्यक्तीला आपण आयपीटी स्टार्ट करतो. तर हू शुड बी ऑफर्ड आयपीटी हा त्याचा फ्लो आहे. फर्स्ट लेफ्ट साइडला आहे की ऑल पीएल एचआयव्ही अँड सीएल एचआयव्ही, म्हणजे ऑल पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही अँड चिल्ड्रन लिव्हिंग विथ एचआयव्ही अटेंडिंग एआरटी सेंटर्स. हे एआरटी सेंटरला आल्यानंतर फॉरेस्ट सिम्पटमचं त्याचं टीबी साठी स्क्रीनिंग होतं. फॉरेस्ट सिम्पटम स्क्रीनिंग बाय केअर कोऑर्डिनेटर, काउन्सिलर, नर्स. ह्या फॉरेस्ट सिम्पटम पैकी कुठलाही पॉझिटिव्ह आला तर पेशंटला आपण सेंड टू एआरटी मेडिकल ऑफिसरकडे पाठवतो फॉर फर्दर वर्कअप फॉर टीबी. मेडिकल ऑफिसरनी फॉरेस्ट सिम्पटम कन्फर्म केले पेशंटला नर्सकडे पाठवलं जातं. नर्स एचआयव्ही टीबीची लाईन लिस्ट आहे त्याच्यामध्ये पेशंटचं नाव नोंदवून घेतलं जातं आणि फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी रेफर केलं जातं. इन्व्हेस्टिगेशन कोणते असतात? सीबीनॅट, एक्सरे, युएसजी ॲब्डोमेन, ट्युबरक्युलिन टेस्ट, हे जे आरएनटीसीबीने ठरवून दिलेले आहेत ह्या टेस्ट होतात. त्याच्यामध्ये समजा पेशंट जर निगेटिव्ह असेल, टीबी रूल आउट झाला, त्या व्यक्तीला टीबी नाही तर आयपीटी साठी त्याला कन्सिडर केलं जातं. समजा टीबी पॉझिटिव्ह आला तर त्याला एकेटीची ट्रीटमेंट एटीटी लगेच स्टार्ट केली जाते बाय मेडिकल ऑफिसर. समजा सिम्पटम स्क्रीनिंग निगेटिव्ह फॉर टीबी, फॉरेस्ट सिम्पटम निगेटिव्ह आला तर त्या पेशंटला एआरटी मेडिकल ऑफिसरकडे जातो फॉर आयपीटी असेसमेंट. आयपीटी साठी काही कॉन्ट्राइंडिकेशन आहे का, गाईडलाईन मध्ये येत नाही का, हे सगळं मेडिकल ऑफिसर डिसाईड करणार. इफ ही इज एलिजिबल और शी इज एलिजिबल फॉर आयपीटी देन तसं लिहून सेंड टू फार्मासिस्टकडे जाऊन आयपीटी कलेक्शन केलं जातं. आयपीटी स्टार्ट केल्यानंतर 6 महिन्यापर्यंत आयपीटी कंटिन्युअस घ्यायची असते. आणि समजा नॉट एलिजिबल फॉर आयपीटी असेल, आता ह्याच्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहेत, कशा केव्हा इलिजिबल नाही हे आपण पुढच्या काही स्लाइड मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पहिला आहे ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस डिसीज. आपण आयएनएच आयसोनायझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी का देतो? तर टीबी होऊ नये ह्याच्यासाठी आपण आयपीटी देत असतो. पण पेशंटला समजा सध्याच ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस डिसीज असेल तर त्याच्यामुळे आपण टीबी असल्यामुळे त्याला आपण आयपीटी देत नाही. सेकंड आहे ऍक्टिव्ह हिपॅटायटिस. आयसोनायझाइडमुळे हिपॅटायटिस होऊ शकतो. बिलिरुबिन किंवा जे लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत त्या डिअरेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे ऍक्टिव्ह हिपॅटायटिस असेल तर आयएनएचचा पण तो साईड इफेक्ट असतो, त्याच्यामुळे आपण ऍक्टिव्ह हिपॅटायटिस मध्ये आयपीटी देत नाही. थर्ड, साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ पेरिफरल न्यूरोपॅथी. पेरिफरल न्यूरोपॅथी म्हणजे काय? तर हातापायामध्ये हाताला किंवा पायाचे जे आहेत तळवे वगैरे त्यांना नमनेस येणे, मुंग्या सारखे वाटणे, सेन्सेशन जाणे, तर ह्याला पेरिफरल न्यूरोपॅथी म्हणतो. तर आयएनएच मुळे आयसोनायझाइडमुळे त्याचा एक साईड इफेक्ट आहे की त्याच्यामुळे पेरिफरल न्यूरोपॅथी होऊ शकते. त्याच्यामुळे ऑलरेडी कोणाला जर सिम्पटम्स असतील हे की पर्सिस्टंट टिंगलिंग, नमनेस, बर्निंग सेन्सेशन म्हणजे तळव्यांची जळजळ होणे, तिथे सेन्सेशन न राहणे, मुंग्या येणे, असं काही असेल तर अशा व्यक्तींमध्ये आपण आयपीटी स्टार्ट करत नाही. नंतरचा आहे फोर्थ, पुअर ॲडरन्स टू कोट्रॅमोक्सोझोल प्रिव्हेंटिव्ह थेरपी. आता हे पेशंट जे असतील की ज्यांना CD4 350 पेक्षा कमी आहे त्यांना आपण सीपीटी चालू केली. तर सीपीटी जर पेशंट व्यवस्थित घेत नसतील तर चान्सेस असे सुद्धा आहेत की ती व्यक्ती आयपीटी सुद्धा व्यवस्थित घेणार नाही. अशासाठी व्यवस्थित काउन्सिलिंग करून सीपीटी आणि आयपीटी स्टार्ट करायचे आहे. तर पुअर ॲडरन्स टू कोट्रॅमोक्सोझोल असेल तर व्यवस्थित काउन्सिलिंग करूनच आयपीटी स्टार्ट करायची. फिफ्थ आहे पुअर अंडरस्टँडिंग ऑफ आयपीटी बाय गार्डियन. नेक्स्ट, कॉन्टॅक्ट ऑफ MDR TB. आणि नेक्स्ट, PLHV who have completed drug resistant TB treatment are not eligible for IPT. शेवटचे दोन आहेत मल्टी ड्रग रेजिस्टंट TB. MDR मध्ये मोस्टली रिफाम्पिसिन आणि INH ला रेजिस्टंट आलेला असतो. तर ह्या पेशंटला आपण INH दिल्यामुळे काहीही त्याचे ऍक्शन होणार नाही, कारण जो बॅक्टेरिया कॉन्टॅक्ट मध्ये आला आहे म्हणजे एखादा पेशंट MDR TB च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला असेल तर तो बॅक्टेरिया ऑलरेडी
INH विरुद्ध रेजिस्टंट असू शकतो, किंवा ज्या व्यक्तीला पूर्वी ड्रग रेजिस्टंट टीबी होऊन गेलाय तर त्याच्या शरीरातले जे बॅक्टेरिया आहेत सध्या ते सुद्धा INH ला रेजिस्टंट असू शकतात. त्याच्यामुळे अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपण IPT देत नाही. आपण कोणते रिझन बघितलं? पहिला बघितलं की ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस डिसीज, कारण ऑलरेडी टीबी आहे. पुढचे पण काही बघितले की जे साईड इफेक्ट्स आहेत आयसोनायझाईडचे ते पहिल्यापासून असतील तर आपण त्यांच्यामध्ये IPT देत नाही. थर्ड बघितलं की ऍडरन्स इश्यूज होते किंवा पुअर अंडरस्टँडिंग ऑफ IPT. आणि नेक्स्ट होतं की मल्टी ड्रग रेजिस्टंट, ऑलरेडी जर रेजिस्टंट असेल तर अशा व्यक्तींमध्ये आपण IPT कॉन्ट्राइंडिकेट करतो. हाऊ डज आयसोनायझाईड प्रिव्हेंटिव्ह थेरपी वर्क्स? ही थेरपी कशी वर्क करते? अबाउट 50% adults in community have latent TB infection. म्हणजे आपल्या जे आजूबाजूच्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकामध्ये 50% लोकांमध्ये ऑलरेडी त्यांच्या लंग्स मध्ये टीबीचे बॅक्टेरिया आहेत की जे लेटन स्टेजमध्ये आहेत. आयसोनायझाईड काय आहे तर ड्रग्स मध्ये काही टाईप असतात. टीबीचे ड्रग्ज आहेत ते दोन टाईपचे असतात. एक आहेत बॅक्टेरियोस्टॅटिक, दुसरे आहेत बॅक्टेरियोसायडल. बॅक्टेरियोस्टॅटिक काय करतात? बॅक्टेरियोस्टॅटिक जे ड्रग आहेत ते बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतात. आणि दुसऱ्या टाईपचा असतं ड्रग बॅक्टेरियोसायडल. हे जे ड्रग आहेत बॅक्टेरियोसायडल हे ते बॅक्टेरियाला किल करतात, मारून टाकतात. तर आयसोनायझाईड इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह बॅक्टेरियोसायडल अँटी टीबी ड्रग्स अवेलेबल करंटली. आयसोनायझाईड काय करतो तर ते बॅक्टेरिया जे आहेत बॅक्टेरियोसायडल असल्यामुळे बॅक्टेरियाला मारून टाकतो. आणि 50% लोकांमध्ये कम्युनिटीमध्ये लॅटेंट टीबी इन्फेक्शन असतात की त्यांच्या शरीरामध्ये टीबीचे बॅक्टेरिया आहेत. आयसोनायझाईड प्रोटेक्ट्स अगेन्स्ट प्रोग्रेशन ऑफ लॅटेंट टीबी इन्फेक्शन टू ऍक्टिव्ह डिसीज. आयसोनायझाईड काय करतं? तो बॅक्टेरिया मारून टाकतो. त्याच्यामुळे ते जे लेटंट टीबी इन्फेक्शन मध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते ऍक्टिव्ह डिसीज मध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे जे इन्फेक्शन लेटंट आहे, जे सुप्तावस्थेत आहे, ते ऍक्टिव्ह टीबी मध्ये जात नाही. का तर आयसोनायझाईड हे मेडिसिन बॅक्टेरियासायडल असल्यामुळे progression of latent TB infection to active disease against endogenous reactivation, and it also prevents TB infection post exposure to an case of TB. म्हणजे जेव्हा IPT चालू असते त्या काळामध्ये समजा एखादा व्यक्ती एखाद्या TB पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्या पेशंट पासून इन्फेक्शन होणं सुद्धा वाचवते. तर आयसोनायझाईड काय काम करते? आयसोनायझाईड हे बॅक्टेरियोसायडल ड्रग आहे, बॅक्टेरियल मारून टाकते. आपल्या कम्युनिटीमधले 50% लोकांमध्ये सध्या लॅटेंट टीबी इन्फेक्शन आहे. लॅटेंट टीबी इन्फेक्शन म्हणजे टीबीचा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आहे पण तो सुप्त अवस्थेमध्ये आहे. तर अशांना मारून तो त्याचा ऍक्टिव्ह डिसीज मध्ये होऊन देत नाही. किंवा कॉन्टॅक्ट मध्ये कोणी आला टीबीचा पेशंट तर त्या बॅक्टेरियाला सुद्धा तो मारून टाकतो. आता काही स्टडी झाले होते ब्राझीलमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये, बोट्सवानामध्ये. त्याच्यामध्ये जे HIV पॉझिटिव्ह व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये काही लोकांना त्यांनी फक्त IPT दिले होते आणि काही लोकांमध्ये फक्त ART दिली. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये देऊन बघितलं की ART पण दिली आणि IPT पण एकत्र देऊन बघितलं. आणि त्यांनी बघितलं की टीबीची रिस्क अशा व्यक्तींमध्ये किती कमी झाली. तर ब्राझीलच्या स्टडीमध्ये असं होतं की ज्यांनी फक्त IPT घेतली होती 6 महिन्यासाठी तर त्याच्यामध्ये 68% रिडक्शन झालं टीबी केसेस, टीबीच्या रिस्क मध्ये. ज्यांनी फक्त ART घेतली त्यांच्यामध्ये 52% रिडक्शन टीबी रिस्क मध्ये झालं. पण ज्यांनी ART आणि IPT हे एकत्र घेतलं होतं त्याच्यामध्ये 80% रिडक्शन होतं टीबीच्या रिस्क मध्ये. सेम साऊथ आफ्रिकामध्ये फक्त IPT मध्ये 13% डिक्लाइन झाला होता. ART अलोन ज्यांनी फक्त ART घेतली त्याच्यामध्ये 64% रिस्क कमी झाली होती टीबीची. आणि ART अँड IPT हे एकत्र घेतल्यावरती 89% ही रिस्क कमी झाली होती. बोट्सवाना कंट्रीमध्ये 65-67% होतं IPT अलोन आणि ART अलोन मध्ये. पण जेव्हा हे कॉम्बिनेशन मध्ये घेतलं गेलं ART प्लस IPT तेव्हा 97% टीबीची रिस्क ही कमी झाली होती. आणि ART हॅज सिग्निफिकंट इम्पॅक्ट वेन कंबाईन विथ IPT. फक्त ART दिली किंवा फक्त IPT दिली तर तेवढा इम्पॅक्ट होत नाही जेव्हा ART पण चालू केली आहे आपण आणि ART चालू केल्यानंतर IPT स्टार्ट केली. पूर्वी कसं होतं जेव्हा टेस्ट अँड ट्रीटच्या गाईडलाईन आल्या नव्हत्या, समजा CD4 जास्त असेल तर अशा व्यक्तींना ART स्टार्ट होत नव्हती. म्हणजे
पूर्वीच्या आपल्या गाईडलाईन होत्या 2010 पासून इव्हॉल्व्ह होत गेल्या. 200 तर झालं क्रायटेरिया, 250 झाला, 350 झाला आणि शेवटी होतो 500. जेव्हा CD4 500 पेक्षा कमी यायचं त्यावेळेस आपण त्यांना ART स्टार्ट करायचं आणि ART स्टार्ट केल्यानंतर मग IPT स्टार्ट करायचं. पण त्यावेळेस फक्त IPT आपण देत नव्हतो, कारण IPT विदाउट ART देत नव्हतो. परंतु आता ज्या मे 2017 मध्ये ज्या गाईडलाईन आल्या होत्या की टेस्ट अँड ट्रीट, की पॉझिटिव्ह आला की आपण इरेस्पेक्टिव्ह ऑफ CD4 काउंट पेशंटला ART स्टार्ट करतोय. म्हणून आपण IPT सुद्धा अशा भरपूर लोकांना सध्या देऊ शकतो. पूर्वी आपल्याकडे कसं होतं की बरेचसे पेशंट प्री ART फेज मध्ये असायचे, त्यांना आपण IPT देऊ शकत नव्हतो. परंतु आता आपले सगळे पेशंट हे ART वरती असतात, इलिजिबल असतात आणि ART स्टार्ट केल्यावरती आपण आपल्या सगळ्या पेशंटला IPT देऊ शकतो. Duration of effectiveness of IPT in PL-HIV in the absence of ART, not receiving concomitant ART is limited because of ongoing progressive immunodeficiency. फक्त IPT दिली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. With the concomitant administration of both ART and IPT, there is the likelihood of restoration of tuberculosis specific immunity by ART, and the beneficial effect of IPT might be prolonged. हे जेव्हा एकत्र दिले जातात तेव्हा तिथे चान्सेस असे असतात की रिस्टोरेशन ऑफ ट्युबरक्युलोसिस स्पेसिफिक इम्युनिटी बाय ART चालू असल्यामुळे ती स्पेसिफिक इम्युनिटी वाढते आणि त्याच्यामुळे IPT जो आपण दिली होती तिचा इफेक्ट पण प्रोलॉंग राहतो. की जे सिंगल फक्त IPT दिलं किंवा सिंगल ART दिलं तर तसं होत नाही. IPT and resistance. IPT does not promote isoniazid resistance when used to treat latent TB infection. आपण थेरपी देतो आहे तर टीबीच्या बॅक्टेरियामध्ये कसं आहे, टीबी मध्ये आता तुम्ही बघितलं असेल की आपण टीबी बोलतो MTB, सेकंड आपण बघतो की ड्रग रेजिस्टंट टीबी, कारण लोकांना काही मेडिसिन आहे रेजिस्टन्स आहे. तर असं पण शंका होती की फक्त INH एकच ड्रग दिल्यामुळे त्याला रेजिस्टन्स येऊ शकतो का, तर नाही. IPT does not promote isoniazid resistance when used to treat latent TB infection. latent TB infection असेल, ऍक्टिव्ह TB नसेल तर INH ला रेजिस्टन्स येत नाही. त्याचं रिझन काय आहे की इन लॅटेंट TB मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बॅसिलाई आर फ्युअर इन नंबर. त्यांचा नंबर कमी असतो, त्याच्यामुळे ते स्लोली डिवाइड होत असतात. स्लोली डिवाइड होत असल्यामुळे त्यांची संख्या पण कमी होत असते आणि म्युटेशन व्हायचे चान्सेस एक्स्ट्रीमली लो असतात. नॉर्मली जेव्हा ऍक्टिव्ह TB असतो त्यावेळी बॅक्टेरिया फास्टली डिवाइड होत असतात, डिवाइडिंग, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये म्युटेशन जास्त असतात. HIV आपण बघितलं की HIV व्हायरस हा त्याच्या कॉपी खूप फास्ट बनवतो. त्याच्यामुळे कॉपी फास्ट बनवल्यामुळे संख्या जास्त असल्यामुळे व्हायरसची त्याला रेजिस्टन्स याचे चान्सेस जास्त असतात. सेम TB मध्ये असतं, ऍक्टिव्ह TB असताना सुद्धा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा फास्टली डिवाइडिंग असतो, त्याच्या कॉपी जास्त बनत असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ड्रग रेजिस्टंटचे चान्सेस जास्त असतात. पण लॅटेंट TB असेल तर हे पहिल्यांदाच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसची संख्या कमी असते, ते स्लोली डिवाइड होत असतात, त्याच्यामुळे त्याला ड्रग रेजिस्टंट म्युटंटचे चान्सेस एक्स्ट्रीमली लो आहेत. इन द स्टडी कंडक्टेड बाय व्हॅन हेल्सेमा एट ऑल इन 2010 मध्ये तो जो स्टडी झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की प्रिव्हॅलन्स ऑफ INH रेजिस्टन्स अमॉंग IPT एक्सपोज्ड इज सिमिलर टू बॅकग्राऊंड पॉप्युलेशन. त्यांनी बघितलं होतं की जे IPT सिंगल फक्त INH ला एक्सपोजर झालं होतं तर त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स किती आला आहे INH साठी, तर जेवढा तो रेजिस्टन्स बॅकग्राऊंड पॉप्युलेशन नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये आहे पहिल्यापासून तेवढाच त्याच्यामध्ये होता, ज्यामध्ये काहीही डिफरन्स नव्हता. त्याच्यामुळे IPT चालू असताना म्हणजे आयसोनायझाइड थेरपी आपण 6 महिन्यासाठी दिल्यानंतर त्याला रेजिस्टन्स याचे चान्सेस ऑलमोस्ट निलेत. आता IPT चे रेजिमेंट काय असतात, आपण कितीचा डोस किती दिवसांसाठी देतो, तर ऍडल्ट आणि ऍडोलेसेंट मध्ये आपण आयसोनायझाइड 300 मिलीग्रॅम प्लस पायरिडॉक्सिन 50 मिलीग्रॅम देतो पर डे फॉर 6 मंथ. आता आयसोनायझाइड आपण 300 मिलीग्रॅम दिले INH मध्ये आयसोनायझाइड प्रिव्हेंटिव्ह थेरपी, तर हे पायरिडॉक्सिन का दिलं, तर पायरिडॉक्सिनचं रिझन हे आहे की आपण माशी तुम्हाला सांगितले की आयसोनायझाइड चालू केल्यानंतर INH चा साइड इफेक्ट एक आहे की पेरिफेरल न्यूरोपॅथी होऊ शकते. पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे की बऱ्याच त्याचे सिम्पटम्स असतात की बऱ्याच लोकांना पायामध्ये तळवे किंवा हातामध्ये मुंग्या येणे,
जळजळपणा असं जाणवणे असं होऊ शकतं. तर ते व्हिटॅमिन B6 आहे पायरिडॉक्सिन, त्याच्यामुळे ते होत नाही. त्यामुळे आपण पायरिडॉक्सिन अशा पेशंटला आयसोनायझाईड बरोबर देतोय. तर ॲडल्ट आणि ॲडोलसेंट मध्ये डोस आहे आयसोनायझाईड 300 मिलीग्रॅम प्लस पायरिडॉक्सिन 50 मिलीग्रॅम. चिल्ड्रन अबाउट 12 मंथ जे आहेत, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वय असणारे जे आहेत बच्चू, त्यांना आपण आयसोनायझाईड 10 मिलीग्रॅम पर केजीच्या डोसनी देतोय. त्याच्यामध्ये वेट प्रमाणे आपण डोस ऍडजस्ट करतोय. आणि प्लस पायरिडॉक्सिन 25 मिलीग्रॅम व्हिटॅमिन B6 पर डे फॉर 6 मंथ. INH प्लस पायरिडॉक्सिन आपण 6 महिन्यासाठी पेशंटला देतोय. स्ट्रॅटेजी फॉर मंथली कलेक्शन ऑफ आयसोनायझाईड प्लस पायरिडॉक्सिन. ऑल इलिजिबल PL-HIV ऑन ERT विल रिसीव्ह मंथली IPT फ्रॉम ERT सेंटर. ज्यावेळी ERT सेंटरमध्ये ERT घेण्यासाठी ज्या व्यक्ती येतात, तर त्यांना आपण IPT पण 1 महिन्याची देत असतो. चिल्ड्रन मध्ये आपण बघितलंय 12 मंथ मध्ये की त्यांचा आपण पर केजी डोस ऍडजस्ट करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिजिटला चिल्ड्रनचे आपण वेट घेतलंच पाहिजे. आणि समजा वेट वाढला असेल, आता समजा बच्चू आहे, समजा 4 वर्षाचा आहे, तर 4 वर्षात त्याला 40 mg जाणार डोस. पण 1.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर आपल्या इथं आल्यानंतर 5 किलो वजन असेल त्याचं, तर आपण 50 mg जाणार. डोस कमी जायला नको आहे, त्याच्यासाठी प्रत्येक व्हिजिटला प्रत्येक व्यक्तीचं वेट हे व्हाईट कार्ड वरती नोट डाऊन केलं पाहिजे. हा पेडियाट्रिक डोसिंग चार्ट आहे. ह्याच्या स्लाइड्स आणि जे गाईडलाईन आहेत त्या तुम्हाला तुमच्या मेलवरती पाठवल्या जातील. आता IPT कधी स्टार्ट करायची आहे, तर इफ IPT is to be used in conjunction with antiretroviral therapy, a rational approach would be to start IPT after completion of 3 months of antiretroviral therapy. Delayed IPT कधी स्टार्ट करतो आपण, इलिजिबल कधी होतो पेशंट IPT साठी, तर ERT स्टार्ट केल्यानंतर 3 महिन्यापर्यंत आपण त्याला IPT स्टार्ट करत नाही. आफ्टर ERT 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर आपण IPT स्टार्ट करतो. डिलेड IPT, ERT नंतर 3 महिन्यांनी IPT स्टार्ट आहे. त्याचे रिझन आहे की आफ्टर दिस टाइम the prevalence of subclinical tuberculosis is likely to be lower. The risk of neuropathy and NNRTI inhibitor associated hepatitis are much reduced. The negative predictive value of tuberculosis screening algorithm is likely to be greater. सब क्लिनिकल ट्युबरक्युलोसिस असेल एखाद्या व्यक्तीला, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण ERT स्टार्ट केली, पेशंटचा CD4 खूपच कमी असेल आणि पेशंटला सब क्लिनिकल ट्युबरक्युलोसिस असेल. सब क्लिनिकल ट्युबरक्युलोसिस म्हणजे ऍक्टिव्ह इन्फेक्शन आहे आणि ऍक्टिव्ह डिसीज सुद्धा आहे, पण सिम्पटम नाही आहेत. का तर इम्युनिटी खूप कमी झाली आहे. तर हे अशा ज्यांचा CD4 खूप कमी असतो अशा व्यक्तींमध्ये होतं. तर आपण ERT स्टार्ट चालू केल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये असा सब क्लिनिकल ट्युबरक्युलोसिस असेल तर आपल्याला तो कळू शकतो, कारण त्याचे लगेच एक्झॅरेटेड सिम्पटम्स वगैरे यावे लागतात, येतात. आपण त्याला आयरिस म्हणतो. हे पहिल्या 3 महिन्यामध्ये कळतं आपल्याला. द रिस्क ऑफ न्यूरोपॅथी अँड जे न्यूरोपॅथी झाली किंवा आपण सुरुवातीपूर्वी ज्या ट्रीटमेंट होतं त्याच्यामध्ये ZLN TLE होतं, तर ZLN मध्ये पण नेव्हरॅपिनमुळे हेपॅटायटिस होऊ शकत होता. परंतु आता गाईडलाईन चेंज झाल्या आहेत. आता TLD आपण स्टार्ट करतोय मोस्ट ऑफ द पेशंटला, त्याच्यामुळे INHचा काही इश्यू नाही. पण पहिल्या 3 महिन्यांमध्ये पूर्वी असं होतं की त्याचे साईड इफेक्ट ERT चालू केल्यानंतर हेपॅटायटिस तो INH इंड्युस्ड आहे का ERT इंड्युस्ड आहे हे कळलं नसतं. त्याच्यासाठी 3 महिन्याचा गॅप होता. अँड मोर एव्हर अ फेवरेबल ओव्हरऑल क्लिनिकल रिस्पॉन्स इन दिस पिरियड माइट हेल्प टू एक्सक्लूड ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस. म्हणजे समजा पेशंटला ERT चालू केली, पहिल्या 3 महिन्यानंतर त्याला इम्प्रुव्हमेंट वाटायला लागली की ते आपण त्याला TB नाही असं बोलू शकतो, रूल आउट करू शकतो. म्हणून ERT स्टार्ट केल्यानंतर 3 महिन्यांनी आपण IPT स्टार्ट करायची. IPT इनिशिएशन अँड फॉलोअप. त्याचा फॉलोअप कसा असेल, इनिशिएशन कसं असेल तर ते बघूया आपण आता. द स्टाफ नर्स विल स्क्रीन ऑल 4S निगेटिव्ह पेशंट फॉर IPT एलिजिबिलिटी अँड रेकॉर्ड द स्टेटस इन द ग्रीन बुक. इलिजिबल कोण असणार आहे IPT साठी पेशंट की ज्याची ERT स्टार्ट होऊन 3 महिने होऊन गेले आहेत, यापूर्वी कधीही IPT घेतलेली नाहीये किंवा डिफॉल्टर नाहीये IPT साठी, आणि
मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे त्याला ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस नाहीये, ऍक्टिव्ह हिपॅटायटिस नाहीये, त्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी नाहीये. सीपीटी घेत असेल तर सीपीटीचा ऍडरन्स चांगला आहे, आयपीटी बद्दल नॉलेज दिलं आहे, त्याला अंडरस्टँडिंग आहे व्यवस्थित, आणि ह्यापूर्वी कधीही एमडीआर टीबी झालेला नाहीये किंवा एमडीआर टीबीच्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये. हे असेल तर आपण त्यांना म्हणतो की पेशंट इज एलिजिबल फॉर आयएसएनझेड प्रिव्हेंटिव्ह थेरपी. स्टाफ नर्स बघणार आहेत, त्याच्यामध्ये जे फोरेस निगेटिव्ह असेल, फोरेस पॉझिटिव्ह आपण मग बघितलं की फोरेस पॉझिटिव्ह असेल तर जोपर्यंत टीबी रूल आउट होत नाही तोपर्यंत त्यांना स्टार्ट करायचं. टीबीचा त्यांचा रूल आउट झाला, टीबी निगेटिव्ह आहे, तर आपण अशांना आयपीटी एलिजिबिलिटी बघून ग्रीन बुक मध्ये स्टाफ नर्स लिहून देणार. अँड medical officer will finally ascertain the forest negative status and determine eligibility for IPT. म्हणजे स्टाफ नर्सनी फॉरेस्ट निगेटिव्ह लिहिलं आहे ग्रीन बुक मध्ये, मेडिकल ऑफिसर कन्फर्म करणार की ह्याला कुठलाही फॉरेस्ट सिम्पटम नाहीये. म्हणजे बघितलं तर ऍडल्ट मध्ये करंट कफ, करंट फिवर, वेट लॉस, नाईट स्वीट्स. बच्चूंमध्ये आपण बघितलं करंट फिवर, करंट कफ, पुअर वेट गेन आणि कॉन्टॅक्ट विथ टीबी पेशंट, असं काही नसेल तर तो इलिजिबल आहे. एमओ विल इनिशिएट आयपीटी if not contraindicated and document the same in the OI prophylaxis column section 13 of white card. व्हाईट कार्ड मध्ये तुमच्या बघितलं तर ते सेक्शन 13 मध्ये म्हणजे आपण जर प्रत्येक वेळी मेडिकल ऑफिसर भरतो त्याची स्टार्ट असते, डेट, वेट वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये. तर सीपीटीच्या कॉलमच्या शेजारी अजून एक कॉलम आहे अदर प्रोफाईल लॅक्सेस, त्याच्यामध्ये हे नोट केलं जातं. Forest screening is to be done for all patients on IPT to exclude active TB during every visit. आता असं नाही की यांना आपण आयपीटी चालू केली तर यांचं परत फॉरेस्ट स्क्रीनिंग करायचं नाही. तर ज्याला आयपीटी आपण इनिशिएट केला आहे, जोपर्यंत त्याची आयपीटी चालू आहे तोपर्यंत आपण त्याला नॉर्मली जसं आपण फॉरेस्ट स्क्रीनिंग करतो तसं करायचं आहे. आणि कुठल्या व्हिजिटमध्ये समजा पेशंट फॉरेस्ट पॉझिटिव्ह सापडला, आपण आयपीटी इनिशिएट केली पण 3-4 महिन्यानंतर पेशंटला फिवर आहे किंवा कफ आहे तर सापडला तर की आपण आयपीटी कंटिन्यू ठेवून पहिल्यांदा त्याचा टीबी रूल आउट करणार. समजा टीबी पॉझिटिव्ह आला म्हणजे टीबी पॉझिटिव्ह सापडला तर आपण आयपीटी स्टॉप करून त्यांना एटीटी स्टार्ट करणार आहे. समजा टीबीचं रूल आउट केला तर आयपीटी त्याची कंटिन्यू, त्याचा जो 6 महिन्याचा कोर्स असेल तोपर्यंत कंटिन्यू होणार. ART medical officer should record the IPT status of the patient at every follow-up visit in the white card. हे व्हाईट कार्ड आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिजिटला आपण जे एंट्री करतो तर त्याच्यामध्ये 9 नंबरला कॉलम आहे प्रोफायलॅक्सिस मध्ये अदर्स विथ डोस. तर ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आयपीटी स्टार्ट करतो त्यावेळेस येणार पहिल्यांदा आयपीटी 1 आणि पुढे आयपीटी 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 आणि सगळ्यात शेवटी आहे आयपीटी कम्प्लिटेड. आयपीटी स्टेटस बाजूला दिलेले आहेत, कुठले कुठले हे भरायचे आहेत प्रत्येक वेळेस आयपीटी चालू केल्यानंतर. एक तर नॉट ऍप्लिकेबल, सेकंड आहे हा नॉट ऍप्लिकेबल पूर्वीसाठी होता ज्यावेळेस एआरटी स्टार्ट होत नव्हती तेव्हा आपण नॉट ऍप्लिकेबल लिहित होतो, पण आता आपण प्रत्येक पेशंटला एआरटी स्टार्ट करतोय त्याच्यामुळे ऍप्लिकेबल आहे. इनिशिएटेड ऑन आयपीटी तर आयपीटी 1 करायचंय, पुढच्या प्रत्येक विजिटला आयपीटी 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 लिहायचंय. कॉन्ट्राइंडिकेटेड असेल तर तिथं वरतीच तिथं लिहून ठेवायचंय कॉन्ट्राइंडिकेटेड. आयपीटी स्टॉप ड्यू टू मेडिकल और अदर रिझन्स. आता आयपीटी स्टॉप ड्यू टू मेडिकल रिझन्स काय असतील तर हिपॅटायटिस झाला किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे तर आपण आयपीटी स्टॉप करतो. अदर रिझन्स मध्ये असं असतं की पेशंट म्हणजे ते रिझन्स आपण बघू की कधी स्टॉप करायचे पेशंटला. नाही आयपीटी फुल कोर्स कम्प्लिटेड झाल्यावरती COMP लिहायचं की कम्प्लिटेड. आता आयपीटी मध्ये आपण स्टार्ट केली तर काही वेगवेगळे सिनेरिओ येतात, तर ते काय असू शकतात आपण त्याच्याबद्दल बोलूया आता. तर पहिला सिनेरिओ आहे की पेशंट प्रिव्हियसली ट्रीटेड फॉर टीबी, की हे जे पेशंट आहेत त्यांना पहिल्यांदा टीबी होऊन गेलेला आहे आणि त्यांनी टीबीची ट्रीटमेंट घेतली आहे, तर अशा पेशंटला आपण आयपीटी द्यायची का नाही. तर ऑल CLHIV or PLHIV who had successfully completed treatment for TB disease earlier should receive INH for 6 months. ह्यापूर्वी कधी टीबी झाला असेल तर अशा सगळ्या पेशंटला आपण आयपीटी चा कोर्स 6 महिन्याचा द्यायचा आहे, ह्यापूर्वी टीबीची ट्रीटमेंट घेतली असेल तरीही.
आणि ज्यांनी आता टीबीची ट्रीटमेंट चालू आहे आणि टीबीची ट्रीटमेंट संपली, all CLHV, PLHV who have just completed successful treatment for TB disease should receive INH for additional 6 months. म्हणजे पेशंटला कॅट 1 चालू आहे, कॅट 1 संपल्या कॅट स्टॉप केल्यानंतर फक्त INH 6 महिन्यासाठी कंटिन्यू करायचं. हे झालं ज्यांना टीबी ह्यापूर्वी झाला होता. मध्ये नेक्स्ट आहे IPT with ART. Combined use of IPT with ART is recommended for all CLHIV, PLHIV regardless of degree of immunosuppression. ह्याच्यामध्ये CD4 किती आहे, कमी आहे का जास्त आहे ह्याचा काहीही संबंध नाही. IPT आणि ART बरोबर द्यायचे आहे. ART स्टार्ट केल्यानंतर 3 महिन्यांनी. प्रिव्हियसली ट्रीटमेंट फॉर टीबी आपण वरतीच डिस्कस केलं आहे की प्रिव्हियस ट्रीटमेंट घेतली असेल टीबीची तरी आपण 6 महिन्याचा प्रत्येक पेशंटला 6 महिन्याचा IPTचा कोर्स द्यायचा आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन IPTचं नाही आहे. आयसोनाझाईडचं काही कॉन्ट्राइंडिकेशन प्रेग्नन्सीमध्ये नाही आहे. त्यामुळे प्रेग्नंट वुमनला सुद्धा आपण ART चालू असताना IPT देऊ शकतो. अँड ART शुड नॉट बी डिलेड व्हाईल स्टार्टिंग ऑर कम्प्लिटिंग अ कोर्स ऑफ IPT. नंतर IPT and pregnancy. Pregnant women living with HIV should not be excluded from symptom-based TB screening and receiving IPT. ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांची प्रत्येक वेळी आल्यानंतर त्यांची सुद्धा फोरेस स्क्रीनिंग व्हायला पाहिजे. सिम्पटम बेस्ड टीबी स्क्रीनिंग व्हायलाच पाहिजे. आणि समजा फोरेस निगेटिव्ह असेल तर अशा प्रेग्नंट वुमनला सुद्धा IPT स्टार्ट केली पाहिजे. Isoniazid is safe in pregnancy. Start IPT in all HIV positive pregnant women regardless of their gestation period. त्याच्यामध्ये सुद्धा पहिला महिना आहे, फर्स्ट ट्रायमेस्टर आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, याची काहीही बघायची गरज नाही कारण Isoniazid is safe in pregnancy. Advise women to complete IPT if a woman becomes pregnant while taking IPT. पेशंट जे वुमन आहे तिला आपण IPT स्टार्ट केली आहे, 3-4 महिने IPT स्टार्ट झाल्यानंतर ती समजा प्रेग्नेंट राहिली तर IPT थांबवायची नाहीये. तिला ऍडवाइस करायचं की ती IPT 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट करायचा आहे. अश्युअर पेशंट्स दॅट IPT इज सेफ व्हाईल ब्रेस्ट फिडिंग. डिलिव्हरीच्या काळात घेतले तरी डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट फिडिंग तर बच्चूला काही प्रॉब्लेम नाही. पेशंट अश्युअर पेशंट दॅट IPT इज सेफ व्हाईल ब्रेस्ट फिडिंग. And IPT in children born to microbiologically confirmed TB mothers. If a baby is born to microbiologically confirmed TB mother, assess the newborn for active TB. Active TB आहे का बघायचं आहे. Non-specific features suggestive of neonatal TB include fever, low birth weight, hepatosplenomegaly, irritability, feeding intolerance. If the child has none of the above, give IPT for 6 months. पेशंट ऑन IPT डेव्हलप TB ड्युरिंग IPT ट्रीटमेंट. आता समजा पेशंटला आपण IPT स्टार्ट केली आहे, 4-5 महिने झाले आहेत. 4-5 महिन्यानंतर जेव्हा आपल्या ART सेंटरमध्ये फोरेस स्क्रीनिंग केल्यानंतर फोरेस पॉझिटिव्ह भेटला आपल्याला, आपण त्याला रेफर केलं TB साठी, तिथं टेस्ट केल्या आणि समजा तिथे पेशंट IPT TB अशा IPT थांबवायची आहे आणि TBची ट्रीटमेंट स्टार्ट करायची. इफ अ पेशंट डेव्हलप सिम्पटम्स during IPT treatment, evaluate the patient for TB and conduct DST, drug sensitivity test. Based on DST results, the appropriate treatment should be provided. If the patient is sensitive to all the drugs, then provide the patient with standard anti-TB treatment, HRZD plus HR. And if the patient found to have drug-resistant TB, refer the patient to drug-resistant TB center. Same आहे खाली, patient develop TB after IPT treatment. IPT complete केली आहे, पण काही लोकांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. तर अशा वेळेस परत IPT ज्याची कंप्लीट आहे, फोरेस स्क्रीनिंग आपण सगळ्या पेशंटचं प्रत्येक व्हिजिटला करणारच आहोत, एक्सक्लुडिंग फक्त ज्यांना TB ऍक्टिव्ह TB आहे त्या पेशंट सोडून. त्या फोरेस पॉझिटिव्ह मध्ये समजा एखाद्या पेशंटने IPT कंप्लीट केली आहे आणि काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर त्याला फोरेस सिम्पटम आले तर अशा पेशंटला आपण ज्या आपल्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण रेफरल वगैरे करून TB रूल आउट करणार. समजा TB पॉझिटिव्ह आला त्या पेशंट मध्ये तर if the patient is sensitive to all the drugs, then provide the patient with standard anti-TB treatment. If the patient is found to have drug-resistant TB, refer the patient to the DRTB center.
आता कधी स्टॉप करायची पेशंटची, कोणाला रिइनिशिएट करायची, रिस्टार्ट करायची, कोणाला रिस्टार्ट करायची नाही, त्याच्यामध्ये 3च सिनेरिओ आहेत मेन. इफ अ पेशंट had taken IPT for less than 1 month and discontinued for any reason like toxicity or loss to follow-up. म्हणजे पेशंटनी IPT स्टार्ट केली पण 1 महिन्यापेक्षा कमी काळ घेतली आहे, तर अशा पेशंटमध्ये काय करायचं? तर अशा पेशंटमध्ये कंडक्ट अडर्नन्स काउन्सिलिंग, ॲड्रेस रिझन्स फॉर डिस्कंटिन्युएशन, कंडक्ट ICF and if asymptomatic restart INH afresh. 1 महिन्यापेक्षा कमी काळ IPT घेतली असेल तर अशा पेशंटचं ॲडव्हान्स काउन्सिलिंग झालं पाहिजे. डिस्कंटिन्यू का केली हे रिझन्स आयडेंटिफाय केले पाहिजेत, त्याच्यावरती सोल्युशन दिलं पाहिजे. कंडक्ट ICF इंटेन्सिफाईड केस फाइंडिंग, तरी गोळ्या IPT चालू केली होती पण IPT चालू असताना सुद्धा आपण प्रत्येक पेशंट फोरेस्ट स्क्रीनिंग करणार आहोत. तर फोरेस्ट स्क्रीनिंग केलं, समजा फोरेस्ट निगेटिव्ह आहे, कुठलंही सिम्पटम नाही, असिम्टमॅटिक आहे, तर INH परत रिस्टार्ट करायचे अँड एन्श्युअर दे हॅव कम्प्लिटेड अ 6 month कोर्स. 6 महिन्याचा कोर्स कम्प्लीट करून घ्यायचा. नंतरच आहे की आफ्टर टेकिंग IPT फॉर मोर दॅन 1 month इफ द पेशंट हॅड डिस्कंटिन्यूड IPT फॉर लेस दॅन 3 months. आता खालचे 2 सिनेरिओ असे दिलेत. एक आहे की 1 महिन्यापेक्षा जास्त काळ IPT घेतली आहे आणि 3 महिन्यापेक्षा कमी काळ त्यांनी डिस्कंटिन्यू केली आहे. इफ द पेशंट आफ्टर टेकिंग IPT फॉर मोर दॅन 1 month इफ द पेशंट हॅड डिस्कंटिन्यूड IPT फॉर लेस दॅन 3 months. 1 महिन्यापेक्षा जास्त 3 घेतली आहे आणि 3 महिन्यापेक्षा कमी काळ डिस्कंटिन्यू केला. अशा पेशंटमध्ये सेम कंडक्ट अडर्नन्स काउन्सिलिंग, कंडक्ट ICF ह्या पेशंटचं सुद्धा आपण फोरेस्ट स्क्रीनिंग करणार आहोत. अँड इफ असिम्प्टोमॅटिक restart INH and ensure they complete a 6 month course within a 9 month period. उरलेले असतील तो 6 महिन्याचा कोर्स 9 महिन्याच्या पिरियड मध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे. आणि तिसरा सिनेरिओ होता आफ्टर टेकिंग IPT फॉर मोर दॅन 1 month, 1 महिन्यापेक्षा जास्त का IPT घेतली आहे, इफ द पेशंट डिस्कंटिन्यूड फॉर 3 months अँड अबोव और हॅड डिस्कंटिन्यूड मोर दॅन वन्स. आता जे पेशंट आहेत ज्यांनी मोर दॅन 1 month मेडिसिन IPT घेतलंय पण आणि 3 महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांनी डिस्कंटिन्यू केलं, किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त IPT घेतलीये आणि 2-3 वेळा त्यांनी डिस्कंटिन्यू केली ट्रीटमेंट, अशा लोकांमध्ये आपण डू नॉट रिइनिशिएट IPT. ह्या पेशंटमध्ये आपण IPT रिइनिशिएट करत नाही, त्यांना आपण IPT परत देत नाही. की ज्यांनी 3 महिन्यापेक्षा जास्त काळ IPT चुकवली आहे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ घेऊन. तर ह्याच्यामध्ये काय होता प्रत्येक पेशंटचा, आता आपल्या जेवढे आपल्या सेंटरमध्ये आपण बघितलं पाहिजे की आपले जेवढे अलाइव्ह ऑन ERT पेशंट आहेत त्याच्यापैकी आपण किती लोकांना IPT आतापर्यंत इनिशिएट केली होती. आपल्या इथे येणारा प्रत्येक पेशंट हा इलिजिबल असू शकतो IPT साठी. प्रत्येक पेशंटचं फोरेस्ट स्क्रीनिंग हे व्हिजिट प्रत्येक व्हिजिटला व्हायलाच पाहिजे आणि ते रिपोर्ट सुद्धा व्हायला पाहिजे, फोरेस्ट पॉझिटिव्ह आहे का फोरेस्ट निगेटिव्ह आहे. जो नॅकोनी दिलेला फ्लो आहे ERT सेंटरमध्ये ह्याच्यासाठी ERT HIV TB कोऑर्डिनेशनसाठी जो फ्लो दिलाय तो फ्लो फॉलो झालाच पाहिजे. म्हणजे पेशंट ज्यावेळेस व्हिजिटला आल्यानंतर फोरेस्ट स्क्रीनिंग हे CCने केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ॲडल्टसाठी मी परत सांगतो की करंट फिवर, करंट कफ, वेट लॉस आणि नाईट स्वेट्स. चिल्ड्रनमध्ये होतं करंट कफ, करंट फिवर, पुअर वेट गेन आणि कॉन्टॅक्ट विथ TB पेशंट. हे सिम्पटम असतील तर ह्या पेशंटला फास्ट ट्रॅक करून काउन्सिलरला बायपास करून पेशंट स्टाफ नर्सकडे जायला पाहिजे. स्टाफ नर्सनी परत एकदा फोरेस्ट स्क्रीनिंग करून मेडिकल ऑफिसरकडून कन्फर्म करून घ्यायला पाहिजे. मेडिकल ऑफिसरनी कन्फर्म केले फोरेस्ट स्क्रीनिंग म्हणजे फोरेस्ट पॉझिटिव्ह आहे, तर त्याची HIV TBच्या लाईन लिस्ट मध्ये एंट्री होऊन पेशंट फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी रेफर झाला पाहिजे. तिथे त्याचे CBNAT व्हायला पाहिजे. RNTCP मध्ये CBNAT एक टेस्ट होणार. जर मेडिकल ऑफिसर वाटलं की पेशंटचा एक्सरे सोनोग्राफी करून घ्यायचे तर ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करू शकतात, बट नॉट मॅन्डेटरी. हे झाल्यानंतर पेशंटचा समजा TB आपण रूल आउट केला की फोरेस्ट पॉझिटिव्ह आहे, रेफर केलाय,
टीबी चेक केलं आणि असं कळलं की त्याला टीबी नाही आहे, तर अशा पेशंटला आपण आयपीटीचं एकदा स्टेटस बघायचं ह्यापूर्वी दिली आहे किंवा नाही. आयपीटीचा एकदा सुद्धा डोस कधी घेतली नसेल तर अशा व्यक्तीला आपण आयपीटी स्टार्ट केली पाहिजे. आयपीटीचा डोस 6 महिन्यासाठी. आणि ज्याला टीबी असेल तर अशा व्यक्तीला एकेटीची ट्रीटमेंट स्टार्ट होईल. तर आजच्या सेशनमध्ये की पॉईंट काय होते तर आहेत की आयसोनाझेड मोस्ट इफेक्टिव्ह बॅक्टेरियोसायडल अँटी टीबी ड्रग. बॅक्टेरियासायडल म्हणजे बॅक्टेरिया मारतो, बॅक्टेरियाला किल करतो, तर हा मोस्ट इफेक्टिव्ह अँटी टीबी ड्रग आहे आयसोनाझेड. प्रिव्हेंट्स लॅटेंट टीबी इन्फेक्शन. लॅटेंट टीबी इन्फेक्शन म्हणजे सुप्तावस्थेमध्ये असलेले आपले जे बॅक्टेरिया आहेत आपल्या लंग्समध्ये, तर त्यांना ऍक्टिव्ह टीबी मध्ये कन्वर्ट होऊन द्यायचं नाही. म्हणजे तर डिसीज इन्फेक्शन आहे त्याला डिसीज मध्ये कन्वर्ट होऊन द्यायचं नाही. तर आयसोनाझेड प्रिव्हेंट्स latent TB infection from developing to active tuberculosis and also prevents post exposure reinfection. म्हणजे एखादा आयपीटी वरती पेशंट असेल आणि एखादी टीबी झालेली व्यक्ती त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली तर त्याच्यापासून जे इन्फेक्शन त्याला होणार होतं त्याला सुद्धा तो प्रिव्हेंट करतो. आयपीटी हॅज टू बी ऑफर्ड आफ्टर रुलिंग आउट ऍक्टिव्ह टीबी ऑन द बेसिस ऑफ फोरेस्ट टीबी सिम्पटम स्क्रीनिंग अँड फॉलोअप इन्व्हेस्टिगेशन इफ नेसेसरी. आयपीटी चालू केल्यानंतर प्रत्येक व्हिजिटला ज्याला आयपीटी चालू आहे त्या पेशंटची सुद्धा फोरेस्ट स्क्रीनिंग व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये फोरेस्ट स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आल्यानंतर स्क्रीनिंग करून ऍक्टिव्ह टीबी असेल तर आयपीटी स्टॉप करून त्याला आपण एकेटी स्टार्ट करणार आहोत. प्रायमरी आयपीटी रेजिमेन इज फॉर 6 months and once in lifetime. Efficacy of IPT is enhanced when co-administered with antiretroviral therapy, and those started completed स्टँडर्ड अँटी टीबी ट्रीटमेंट, ज्यांनी जी अँटी टीबीची स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे ती कंप्लीट केली असेल तर शुड रिसीव्ह ॲडिशनल 6 months ऑफ आयसोनाझाइड ॲज सेकंडरी प्रोफायलॅक्सिस. म्हणजे ज्यांना टीबी ह्यापूर्वी होऊन गेलाय आणि त्यांनी ही स्टँडर्ड ट्रीटमेंट कॅटवन घेतली आहे तर अशा लोकांना आपण सेकंडरी प्रोफायलॅक्सिस म्हणून आयएनए स्टार्ट करणार आहे. आणि ज्यांनी जस्ट कंप्लीट केली असेल तर त्यांची एकेटी स्टॉप झाल्यानंतर 6 महिन्यासाठी आयएनएच आपण त्यांना कंटिन्यू ठेवणार आहे. हे कोणासाठी होतं की ज्यांना स्टँडर्ड अँटी टीबी ट्रीटमेंट भेटली आहे त्यांना. एखाद्याला मल्टी ड्रग रेजिस्टंट टीबी असेल, त्याची ट्रीटमेंट चालू असेल किंवा ह्यापूर्वी एमडीआर होऊन गेला असेल एमडीआर टीबी, तर अशांना आपण आयपीटी देत नाहीये. तर रिवाईज पहिल्यापासून काय होतं आपल्याकडे आयपीटी आपण स्टार्ट कोणामध्ये दिली होती, फोरेस्ट निगेटिव्ह टीबी ज्यांना नाही अशांना दिली. कॉन्ट्राइंडिकेशन काय होतं त्याच्यामध्ये, एक ऍक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस, ऍक्टिव्ह हेपॅटायटिस, पेरिफेरल न्यूरोपॅथी, ऍड्रेस व्यवस्थित नसेल तर सीपीटीचा, आणि शेवटचे दोन बघितले की एमडीआर रेजिस्टन्स, एमडीआर असेल यापूर्वी होऊन गेला असेल किंवा एमडीआरची व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला असेल तर हे कॉन्ट्राइंडिकेशन. आयपीटी कधी स्टार्ट करणार आपण पेशंट मध्ये की एआरटी स्टार्ट केल्यानंतर 3 महिन्यानंतर आपण अशा पेशंटला आयपीटी स्टार्ट करू शकतो आफ्टर 3 months ऑफ एआरटी इनिशिएशन. किती महिन्यासाठी देतो आपण तर 6 महिन्यासाठी देतो. डोस काय होता 300 मिलीग्रॅम एमजी प्लस 50 मिलीग्रॅम पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन का दिलं, पायरिडॉक्सिन हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधलं B6 नावाचं व्हिटॅमिन आहे. तर पेरिफेरल न्यूरोपॅथी न होण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण आयएनएच बरोबरती पायरिडॉक्सिन देतोय. ऍडल्टचा हा डोस होता 300 आयएनएच 300 मिलीग्रॅम प्लस 50 mg पायरिडॉक्सिन. चिल्ड्रन मध्ये काय असणार आहे, चिल्ड्रन मध्ये वेट नुसार त्याचं डोस ऍडजस्ट केले जातील. 10 मिलीग्रॅम पर केजी प्लस 25 मिलीग्रॅम आपण पायरिडॉक्सिन देणार आहे चिल्ड्रन मध्ये. त्यामुळे प्रत्येक व्हिजिटला वेट नोट केलंच पाहिजे आणि त्या वेट प्रमाणे आयपीटीचा डोस पेशंट स्टार्ट केली असेल आयपीटीचा डोस ऍडजस्ट झाला पाहिजे. एफिकेसी ऑफ आयपीटी इज एनहान्स. हे झालं आपण सांगितलं, डोस झाले, कॉन्ट्राइंडिकेशन झाले, त्याच्यानंतर डोस झाले, 6 महिन्यासाठी आपण दिले. तर त्याची नोंद कुठे होणार आहे, पेशंट आपण जे आयपीटी घेतोय तर आपला जो 13 नंबरचा सेक्शन आहे जो पेशंटला आपण प्रत्येक व्हिजिटला भरतो त्याच्यामध्ये 9 नंबरचा कॉलम आहे. 9 नंबरचा कॉलम अदर प्रोफायलॅक्सिस मध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण आयपीटीची एंट्री करायची आहे. एकंदरीत आजच्या सेशन मध्ये एवढी माहिती होती. आता आपले जे पेशंट आहेत
ज्याला आतापर्यंत एकदा सुद्धा IPT भेटलेली नाहीये, INH प्रिव्हेंटिव्ह थेरपी भेटली नाही, तर असे आपण आयडेंटिफाय प्रत्येक पेशंटला केलं पाहिजे. प्रत्येक विजिटला पेशंटला आपण स्क्रीन करून बघितलं पाहिजे की ह्यापूर्वी कधी IPT घेतली आहे का. IPT जर घेतली असेल तर आपल्या व्हाईट कार्डच्या पहिल्या पानावरती त्याची नोंद असते. तिथे किंवा कुठेतरी व्हाईट कार्ड वरती लिहू शकतो आपण की IPT रिसिव्ड, IPT कम्प्लिटेड म्हणून. म्हणजे पुढच्या वेळेस स्क्रीनिंग करताना आपण ते कार्ड स्क्रीन करणार नाही. पण ज्या कार्ड वरती IPT बद्दल काही लिहिलं नसेल वरच्या फर्स्ट पेज वरती वगैरे, तर अशात आपण मागचे सगळं बघितलं पाहिजे की IPT कम्प्लीट केली आहे, ह्यापूर्वी कधी घेतली आहे किंवा नाही. नसेल, इलिजिबल असेल तर IPT स्टार्ट करून 6 महिन्याचा कोर्स कम्प्लीट करून घेतला पाहिजे. आता आपल्या मध्ये कसं झालं होतं की IPT आपण बऱ्याच पेशंटला स्टार्ट केली होती, मग पेशंट लॉकडाऊनमुळे पेशंट दुसऱ्या ART सेंटर मधून औषधं घेत होते ट्रान्झिटमध्ये. तर बऱ्याचशा पेशंटला सुद्धा IPT दुसऱ्या ART सेंटर मधून भेटली आहे. तर आपल्या इथे जेव्हा पेशंट येतात, आता काही सेंटरला व्हिजिट केल्यानंतर हे कळालं की पेशंट 3 किंवा 4 महिन्यानंतर ART सेंटरला आलाय, पण पेशंटनी सांगितले की मी ART पण घेतली होती आणि TBच्या न होण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या पण मला त्या सेंटरमधून भेटल्या होत्या. जर आपण कॉन्फिडंट आहात, पेशंट कॉन्फिडंट असेल, तर अशांना आपण जे आपण मगाशी बघितलं की ट्रीटमेंट रिइनिशिएट, IPT इनिशिएट करायची, रिइनिशिएट का कंटिन्यू करायची, ते आपण डिसिजन त्या बेसिसवर घेऊ शकतो. त्याच्यासाठी पेशंट कडून व्यवस्थित माहिती घ्यायची आहे. IPT स्टार्ट करताना काउन्सिलिंग मध्ये पेशंटला सांगायचं आहे की ह्याचे फायदे काय आहेत, IPTचे फायदे काय. IPTचे फायदे काय, तर एक सांगितलं पाहिजे की जे TBचे बॅक्टेरिया आहेत आपल्या शरीरामध्ये, जे सुप्तावस्था आहेत, त्यांना हे औषध मारून टाकतं. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये TB व्हायचे चान्सेस कमी होतात. त्याच्यासाठी 6 महिन्याचा हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे. त्याचे साईड इफेक्ट समजावून सांगितले पाहिजे की हातापायाची जळजळ होणे, मुंग्या येणे, असं काय वाटलं तर आम्हाला कळवायचं आहे. त्यांचे LFTs फॉलो हे त्यांचा एकदा इन्व्हेस्टिगेट करून बघायचे अशा पेशंटचे. जर डोळे पिवळे वाटले, जॉन्डिस सारखं काय वाटलं, कावीळ सारखं काय वाटलं, तर पेशंटला कॉन्टॅक्ट करायला सांगायचं. आणि हे 6 महिने गोळ्या न चुकवता घ्यायच्यात. हे पेशंटला एकदा सांगितलं की ह्या TB न होण्याच्या गोळ्या आहेत, की समजा आता जसं बऱ्याच सेंटरनी लॉकडाऊन मध्ये पेशंटनी सांगितलं होतं की TB न होण्याच्या गोळ्या पण आम्हाला तिथून भेटल्या आहेत आणि आम्ही तो 6 महिन्याचा कोर्स कम्प्लीट केला आहे. तर अशांच्या जे रजिस्टर होतं IPT त्याच्यामध्ये कम्प्लिटेड विथ रिमार्क लिहून टाकले गेलेले आहे. तर थँक्यू, हे आजच्या सेशन बद्दल होतं. काही क्वेश्चन तुम्ही टाकले असेल चॅट बॉक्स मध्ये. थँक्यू सर. चॅट बॉक्समध्ये काही क्वेश्चन्स आलेले नाहीयेत. प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. पार्टिसिपंट्स कॅन अनम्यूट देमसेल्व्स. काही प्रश्न असतील तर प्लीज अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हा, बोरीकर सर. सर, हा, बोला सर. सर एक सिनारिओ मला विचारायचा आहे. हा. आपला ART वाला पेशंट IPT कम्प्लीट केलेला. हॅलो. हा, IPT कम्प्लीट केली आहे. IPT पहिल्यांदा कम्प्लीट केली आहे. आता त्याला ऍक्टिव्ह TB झाला. हा. नंतर काही दिवसानंतर ऍक्टिव्ह TB कम्प्लीट केला. त्याची ट्रीटमेंट AKT कम्प्लीट केली त्यांनी स्टँडर्ड रेजिमेंट. हा. अशा याला सेकंडरी प्रोफ्लेक्सिस लगेच कॉन्झिक्युटिव्हली द्यायचं का? नाही. IPT हा लाईफ टाइम मध्ये फक्त एकदाच IPT द्यायची. ठीक आहे. दुसरं सर, आपल्या IPT मध्ये फक्त टेक्निकली ऑपरेशनली एकच प्रॉब्लेम चालू आहे मॅक्सिमम सेंटर्सचं, ART सेंटरचं, की पायरिडॉक्सिन नसल्यामुळे खूप ठिकाणी आपण ते म्हणजे इनिशिएशन किंवा हे बरंच थांबून आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे दिस इज नॉट ओनली विथ माय सेंटर. पर्सिस्टंटली द मेल्स आर कमिंग मिशन मोड वर. तुम्हाला IPT कम्प्लीट करायची जवळपास 8 महिने 9 महिने होऊन गेले त्या गोष्टीला. मॅक्सिमम आपण कव्हर केले. सुरुवात करताना पण IPT सोबत आपल्याला INH मिळालं, परंतु पायरिडॉक्सिनचा प्रॉब्लेम होता. अजूनही तो एक्झिस्टिंग आहे सर. तो जर कोऑर्डिनेट झाला व्यवस्थित इन ॲम्पल अमाऊंट, तर आपण मॅक्सिमम पेशंट कव्हर करू शकतो सर. म्हणजे टेक्निकल किंवा ऑपरेशनल इश्यू. ओके सर. एक चालेल सर, पायरिडॉक्सिन बद्दल आम्ही बोलू, पण पेशंटला तुम्ही मल्टीव्हिटॅमिन देऊन सुद्धा जर अफोर्डेबल असेल. त्याच्यामधलं स्ट्रेंथ फार कमी असते सर. म्हणजे आम्ही आता इनफॅक्ट जेव्हा 2016-17 मध्ये सुरू केलं तेव्हा पायरिडॉक्सिन नव्हतं. तर त्यावेळेला जे अफोर्डिंग होते त्यांना आम्ही ते त्या याचं ब्रँडचं त्या पर्टिक्युलर स्ट्रेंथचं मिळत असलेलं व्हिटॅमिन B6 ते दिलं होतं प्रिस्क्राईब. ज्यांनी विलिंग होते, ज्यांनी आणून दाखवलं, ते पण कन्फर्म केलं की हेच घेत आहे म्हणून. आणि मग त्यांना IPT सुरू केलं. त्यावेळेला पायरिडॉक्सिन सुद्धा नव्हतं सोबत द्यायला. पण सर तुमचा एक्सपिरियन्स काय होता मग
पेशंटनी सर कम्प्लीट केलं तुमचा सर. एक्सपिरियन्स काय होता कम्प्लीट केले मग त्यांना काय असे This जाणवले होते काय would have very well counsel them for this that has a benefit. एक कप चहाचा खर्च पण तुम्हाला लागणार नाहीये आणि 6 महिन्याचा बेनिफिट आहे, लाईफ लॉंग तुमचं जास्त चांगलं आहे. आणि दॅट वॉज ओनली अशोर्ड विथ सम अफोर्डिंग अँड वेल काउन्सिल्ड पेशंट्स. दॅट वॉज डन इनिशिएशन. आता तसं आम्ही जास्त करत नाही, कारण मॅक्सिमम लोक अफोर्डिंग नाही, त्यांना ऑलरेडी लॉकडाऊन दरम्यान किंवा इतर फायनान्शियल इश्यू प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथे कोऑर्डिनेशन आमचं चांगलं आहे. टीबी वाल्यांना म्हणजे डायरेक्ट डीटीओना फोन केला तर ते असतील तेवढे अमाऊंट क्वांटिटी पाठवतात. नागपूरहून सुद्धा बोलवण्याचा प्रयत्न करून आम्हाला मध्ये मध्ये दिली आहे. आता अशी कंडिशन आहे की जेवढ्या लोकांना सुरू केलं त्यांनाच नेमकं पुरेल असं मॅक्सिमम ठिकाणी कंडिशन आहे. न्यू इनिशिएशन फार इनफ्रिक्वेंट झाला परत. हा एक इश्यू जर व्यवस्थित कोऑर्डिनेट झाला तर आपण ऍज सच नॅको प्रोग्राम मधला हा जो सेक्टर आहे हा आपण पूर्ण फिनिश अप करू शकतो. It will be only like starting ART and then starting newly for new patient. We don't have to detect the what gap is there. त्याच्या मागे लागायची गरज पडणार नाही आणि ऍडव्हान्टेज पण राहील सर आपल्याला. येस सर मेन इश्यू आहे. म्हणजे पारिटॉक्सिन बोलतो मी बोलतो मग मी. इतर काही क्वेश्चन आहेत तर आता जेवढ्यांनी सेशन ऐकलं आहे त्यांनी आपल्या ART सेंटर मध्ये एलिजिबिलिटी आयपीटीची काय आहे आणि प्रत्येक पेशंट बघा तुम्ही की प्रत्येक पेशंटनी त्यांच्या लाईफ टाइम मध्ये एकदा तरी आयपीटीचा कोर्स कम्प्लीट झाला पाहिजे हे अश्युअर करून घ्यायचे. आपल्या ART सेंटर मध्ये आपल्या मेडिकल ऑफिसरशी बोला, काउन्सिलरशी बोला. कमी असेल आतापर्यंत आयपीटी सेशन आपल्या एखाद्या सेंटर मध्ये त्याच्यासाठी काय प्लॅन करता येईल ते डिस्कस करा. अजून काही क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. सर एक विचारू का सर? सचिन सर. हा बोला सर. हा, आपण जसं आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मदरच्या बेबीला आपण कॉन्टॅक्ट प्रोफिलॅक्सिस सांगितलंय. पॉझिटिव्ह मदर म्हणजे शी ऑन ART, शी इज ANC. तिला टीबीची ट्रीटमेंट सुरू, ऍक्टिव्ह टीबी आहे तिला आणि बेबी झालेला आहे. बेबी झालाय. आता बेबीला आयपीटी इमिजिएटली आपण EID याच्यामध्ये त्यांना देऊ शकतो अर्ली इन्फंट पिरियड मध्ये. येस राईट फ्रॉम डे 1. सर मी एकदा फक्त मी कन्फर्म करून घेईल ते, कारण कारण आपली गाईडलाईन बोलते की 12 महिन्यानंतर 1 वर्षानंतर. आणि दुसरा इश्यू की त्याच्यामध्ये ते सिरप फॉर्म वगैरे तर नाहीत, मग ती गोळी म्हणजे दॅट इज अ रेअर कंडिशन इनफॅक्ट. कारण ART वर असलेली HIV पॉझिटिव्ह मदर आपली रेअरली आपल्या इथे पाहिली आपण की नाही टीबी नाही नसतो जवळपास, IPT पण झालेली असते मॅक्सिमम याच्यामध्ये म्हणतो मी. पण समटाइम्स इट कॅन हॅपन लाईक दॅट. आणि दुसरं EID मध्ये आपल्या याच्यामध्ये एसेन्शियल प्रोटोकॉल नाही आहे तो की बस CPT एसेन्शियली सुरू करायला पाहिजे. काय आपण जसं CPT देतो assuming that patient can be positive although patient may be negative, तसं आपल्या याच्यामध्ये काही प्रोटोकॉल नाही. कारण 1 मंथ तुम्ही बोलले 12 मंथ्स नंतर आपण थोडंसं INH बद्दल विचार करू शकतो. तो एक टेक्निकल इश्यू होता. फक्त तोपर्यंत मग आपण जे HIV पॉझिटिव्ह मदर असेल, HIV TB पॉझिटिव्ह मदर असेल तर तिला फक्त बेबीला फक्त ते सिम्पटम आपल्याला चेक करावे लागतील. वेट लॉस झालाय का, पोर वेट गेन आहे का वगैरे, आणि TB रूल आउट करायचा आहे. काळजी घ्यायला लागेल. ओके सर, थँक्यू. हॅलो सर, IGMC ART सेंटर सर. सर मी स्टाफ नर्स बोलत आहे. हा बोला. हां सर, मला एक क्वेश्चन होता की जे IPT स्टार्ट केल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये 2-3 कॉलम आहेत की IPT इनिशिएटेड, नंतर IPT रिस्टार्ट आणि स्टॉप ऑब्लिक रिस्टार्ट असे कॉलम्स आहेत, आणि नंतर IPT कम्प्लिटेड.
तर रिस्टार्ट आणि परत त्याच्या खाली स्टॉप ऑब्लिक रिस्टार्ट असं दिलेलं आहे. एक मिनिट, तुम्ही कुठे बघताय? आम्ही जे IMS भरत होतो ना, आता ते सोच मध्ये कन्वर्ट झालंय, तेव्हाचे विचार. हा हा, ऑप्शन काय काय होते? पहिल्यांदा होता इनिशिएटेड ऑन IPT, हा सेकंड बरोबर आहे. हा हा ऑन IPT, मग नंतर रिस्टार्ट. त्याच्यानंतरचा जो कॉलम होता त्याच्यामध्ये होतं स्टॉप ऑब्लिक रिस्टार्ट, त्याच्यानंतर IPT कम्प्लिटेड आणि त्याच्यानंतर अदर्स. ओके. तर मग रिस्टार्ट आणि त्याच्यानंतर परत स्टॉप ऑब्लिक रिस्टार्ट हे जे होतं ते कन्फ्यूज होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते पेशंट टाकायचे? तुम्ही ते जसं आहे ना, स्टॉप रिस्टार्टला जास्त काही करू नका, रिस्टार्टला फक्त बघा त्याच्यामध्ये. रिस्टार्टलाच ना? हो. कारण का बऱ्याच वेळा काय झालेलं असं की 2017-18 मध्ये IPT दिले गेलेलं आहे आणि ते मग परत काही काही पेशंटला चुकून परत 2020-19 ला रिस्टार्ट केलं गेलेलं आहे, म्हणजे डबलदा IPT दिले गेलेलं आहे पेशंटला. हा. तर अशा पेशंटला त्याच्यामध्ये टाकायचं का, एवढंच विचारायचं? नाही नाही नाही. नाही ना? ठीक आहे सर. एक क्वेश्चन आहे सर, एक पेशंट आहे डबल रिस्टार्ट झालेल्या पेशंटचं काय करायचं मग? डबलचा त्याची एंट्री तशी डबलच राहू दे, हां, ठीक आहे सर. कॅन्सल नाही करू शकत. फक्त ते आपल्याला कुठेतरी नोट करून ठेवावं लागेल, कुठेतरी मार्क मध्ये, ह्या पेशंटला डबल IPT घेतली आहे. ट्रीटमेंट दिली गेली आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. हा, डॉक्युमेंटेशन फक्त पाहिजे होतं. ओके सर, ठीक. एक पेशंट 10 इयर्स प्रायव्हेट मेडिसिन होतं, आता ती ART मध्ये 1 जानेवारीला रजिस्टर झाली आहे. TLD प्लस IPT देऊ शकतो का? सेम टाइमला CD4 118 आहे. अच्छा, CPT पण चालू आहे, IPT देऊ शकतो आपण. आणि जानेवारीमध्ये, एक मिनिट, 1 जानेवारीला रजिस्टर झाले, पण 10 वर्षापासून मेडिसिन प्रायव्हेट मधून घेते व्यवस्थित ना? देऊ शकतो आपण. फक्त त्यांना काउन्सिलिंग व्यवस्थित करावं लागेल, कारण आता जस्ट आपण गोळ्या चेंज केल्यात, ZLN टू TLD चालू केली आहे. नाहीतर एक काम करा, तुम्ही 3 महिने थांबा तुम्ही, कारण आपण जस्ट ZLN त्याची गोळी चालू होती, ZLN टू TLD चालू केली आहे. तर आपल्याला पहिल्यांदा पहिले 3 महिने त्याचं क्रिएट वगैरे सगळं एकदा बघावं लागणार आहे, सगळ्या गोष्टी काय साईड इफेक्ट होतात वगैरे TLDचे. त्याच्यामुळे 3 महिने वेट करा त्या पेशंटसाठी. आणि पेशंट 10 वर्षापासून ZLN घेतोय, तो मे बी ZLN वरती फेल्युअर असू शकतो, त्याच्यामध्ये त्याचा CD4 कमी आहे. आणि जेव्हा आपण सेकंड लाईन म्हणून TLD स्टार्ट केली, तर CD4 अचानक वाढून आयरिस वगैरे पण होऊ शकतो. हा, पेशंट एक्सरे प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे मी म्हणून बोललो की आता नवीन आपण चालू केली TLD, CD4 वाढेल एकदम, सेकंड लाईन म्हणून वाढू शकतो, आयरिस होऊ शकतो. तर त्याचा TB रोल आउट करायचा आहे. TB नसेल तर 3 महिन्यांनी आपण IPT स्टार्ट करू. IPT मार्च नंतर स्टार्ट करा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? Else we can end the session then. सचिन सर, एंड करायचं का? ओके. थँक्यू सर. थँक्यू. Everyone.